राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ संपल्याने दिनांक 29 जून रोजी नवीन अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याने रिक्त झालेल्या पदावर वर्णी लागावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपामध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे। येथील नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे। माहूर नगरपंचायतमध्ये 17 सदस्य असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक 8, शिवसेनेचे 4, काँग्रेसचे 3, MIM 1 व भाजपा 1 असे पक्षीय बळाबळ आहे। येत्या 2.5 वर्षाच्या कालावधीसाठी नागरिकांच्या मागास प्रवर्गातील 2 महिला नगरसेविका आहेत, तर एकमेव सदस्य असलेले भाजपाकडेही नामाप्र महिला सदस्य आहेत। 4 सदस्य असलेल्या सेना व 3 सदस्य असलेल्या काँग्रेसकडे नामाप्र प्रवर्गातील उमेदवारच नसल्याने हे दोन्ही पक्ष अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाद झाले आहेत। लोकसभेच्या निकालानंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या मित्र पक्षाचे वरिष्ठ मंडळी पराभवाच्या कारणांचा मागोवा घेत चिंतन बैठका घेत आहेत। त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आगामी विधानसभासह नांदेड जिल्हा परिषदेतील काँग्रेसची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी दिलेल्या समर्थनावरून टिकून असल्याची भान ठेवत माहूर नगरपंचायत नगराध्यक्ष निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बिनशर्त पाठिंबा देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे। तर दुसरीकडे एकमेव सदस्य असलेल्या भाजपाकडे बहुमतसाठी आवश्यक असणाऱ्या जादुई 9च्या आकड्यापर्यंत पोहोचणे चमत्कारापेक्षा कमी नसेल। तरी शिवसेनेच्या 4 नगरसेवकांचे समर्थन राजकीय डावपेच ऐनवेळी होणाऱ्या खेडी व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मधील असंतुष्ट बंडखोरांची संख्या वाढल्यास काहीही होऊ शकते असे राजकीय जाणकार तर्कवितर्क लावत आहेत। 9 या जादुई आकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी जर तर होणारी चर्चा माहूर शहरात रंगली असून राष्ट्रवादीचे आमदार प्रदीप नाईक यांच्यासाठी माहूरचे नगराध्यक्ष पद पुन्हा राष्ट्रवादीकडे साबूत ठेवण्याचे आव्हान आहे। VC न्यूज करिता माहूर येथून संजय घोगरे व राजू दराडे यांचा वृत्तांत।